श्री स्वामी समर्थ. तुम्हाला टेन्शन देणाऱ्यांना शांतपणे गेम ओव्हर करा आणि आपण जे सांगणार आहोत आज 10 जबरदस्त उपाय, त्यांचा उपयोग करून तुम्ही त्यांच्यावर मात करा. तर आज आपण असा व्हिडिओ पाहत आहोत. जर चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तुमचं माइंडसेट झाल्याशिवाय राहणार नाही. कमकुवत असणं नाही तर शक्तिशाली असणं हे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जबरदस्त उपाय जाणून घेणार आहोत आणि जे टेन्शन देतात त्यांना ओव्हर करून टाकणार आहोत. शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ आपण उपाय सांगितलेले फक्त लोकांनाच माहीत आहे, सामान्य लोकांना त्याबद्दल माहितीच नाही आहे. तर असा हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत नक्की आपल्यासोबत जोडून राहा. तर ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितली नसणार आहे. नंबर 1, यश हे आपल्याला असंच मिळत नाही. तुम्हाला टेन्शन देतात काही लोक, त्यांचं यश हे सर्वोत्तम बदला असते. तुम्हाला टेन्शन देतात, त्या तोडतात, एकाच गोष्टीकडे झगडत असतात. तुम्हाला थांबवण्यासाठी ते स्वप्नावर तुमच्या प्रश्नचिन्ह टाकतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमच्या कार्याला सतत नकारात्मक ठरवतील. तुमच्या यशाने सर्वात जास्त तुटतात. तुमचं काम, प्रयत्न, शिस्त आणि चिकाटी हेच तुमचं शस्त्र आहे. कल्पना करा, एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचा कावळा टोळकं त्याच्यावर कुरघोडी करते. अशावेळी गरुड करेल तो कधीच खाली येऊन नाही, तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल. उंच असावं. टेन्शन देणाऱ्याकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा. तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल. 2 शॉक द्या. कधी कधी सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं जेव्हा आपण शांत बसतो, जाणीवपूर्वक दिवस ढासळवण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी प्रतिक्रिया द्याल, वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल. पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात, हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिलात, तर हे अक्षरशः हादरतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही, कारण सिंहाला माहिती असतं त्याची ताकद ओरडण्यात नाही, शांततेत आणि एकाग्रतेत आहे. त्याला गाढव काय करतंय आणि काही फरक पडत नाही, त्याचं लक्ष वेगळं असतं. तसंच तुमचंही असावं. जे लोक तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला दुखावतात, त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 3, स्वतःचं मूल्य समजून घ्या. आणि टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता आणि केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं तर ते हळूहळू तुमचा आत्मभान, आत्मविश्वास आणि निर्णय शांती खाऊ लागतात. एकदा का त्या तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्यांच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं. सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का? नाहीत, कारण मूल्य स्थिर असतं. त्याचं कितीही टीका केली, अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही. 4, कृतीतून उत्तर द्या, शब्दातून नाही. एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय, तुमच्या कल्पनांना वेडं ठरवतोय, करतोय. अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला उत्तर द्यावं लागतं. खरं खेळाडूचं वादात रूपांतर करणं हे नाही. कायम लक्षात राहतं, शब्द विसरले जातात. समजा तुमचा सहकारी तुमच्या प्रपोजलला मीटिंगमध्ये हसून उडवतो, त्यावर काही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत घेता, रिसर्च करता, तुमचं प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता. शिल्लक राहत नाही. या शब्दातून वाद वाढतो, पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो. एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरभरून कौतुक करू लागतात. कारण जेव्हा आपण कधी चुकीचं ठरतो पण आपल्याला माहीत असतं आपण बरोबर आहोत आणि ते जेव्हा आपण पटवून देण्यात सक्षम होतो, तेव्हाच आपलं हे मन आणि आपला आत्मविश्वास जेव्हा गळून पडत नाही आणि स्वतःला आपण ठामपणे सांगतो, माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझी मानसिक शांतता जेव्हा लाभते स्वतःला, तेव्हा पुढचा हे बघून सगळं दुःखात कोसळून जातो, हादरतो. कारण स्वतःवर एक सुंदर प्रक्रिया आहे. 6, विनोदांचा उपयोग करा. प्रत्येक वेळेस तणाव, टोमणे, अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं. अधिकारी हसून उत्तर देणं किंवा शहाणपणा ठरतं. 7, तुमची ताकद तुमच्या आत्मसंयम पेन्शन वाटतं, कारण तुम्हाला रागवणं, भांडण, संयम तुमचा तोडतील. तुम्हाला सारखं ते प्रवृत्त करतील. पण नाही, आपण लक्षात ठेवायचं, आपण शांत राहायचं, मौन बाळगायचं आणि आपण अशी एक उंची गाठायची जिथे आपण कमजोर पडणार नाही. ताकदीची आपल्या परीक्षा दाखवायची आणि
प्रत्येक प्रयत्न करून आपण यशस्वी व्हायचंच आणि त्यांना धडा शिकवायचाच. टेन्शन देणाऱ्यांना शांतपणे आपण शांत राहून त्यांचा गेम ओव्हर करायचा. त्यांना कमी लेखत बसायचं नाही, काही बोलायचं नाही, पण आपण आपलं ध्येय गाठलं की ते आपोआपच हादरतात. हे आहे त्याच्यावरती पर्याय. तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देत बसायचं नाही, एकदम शांत राहायचं आणि आपण आपलं ध्येय गाठायचं. हेच आहे गेम ओव्हर.